परमात्मा सुंदर आहे नायका शिरसोलीकर या भगवान परमात्म्याला पाहण्याकरता ज्या गवळणी होत्या ना महाराजजी, त्या सगळ्या तरुण मुली होत्या बरं, सगळ्या 20, 22, 25 वर्षाच्या तरुण मुली 3-3दा मेकअप करायच्या आणि भगवान कृष्ण खण्याला पाहण्याकरता जात होत्या. आणि त्या गोकुळामध्ये एक 95 वर्षाची म्हातारी होती. ऐका बरं, 95 वर्षाची म्हातारी नेमकी बिल्डिंग होती त्या गोकुळामध्ये, ती दुसऱ्या मजल्यावर राहत होती. आणि त्या 95 वर्षाच्या म्हातारीने या गवळींचा घरटा पाहिला तरुण मुलीचा. ती म्हणजे या तरुण मुली 3-3दा मेकअप करते, या पोरी जातात कुठे. तिला शंका निर्माण झाली होती. त्या दुसऱ्या मजल्यावर काठी टेकत टेकत खाली आली आणि सर्वात तरुण पुढे नाड झाले, काय पोरीनो कुठं जातात बोलले तुम्ही? म्हणले हे म्हातारी, होय तुला माझं माहितीच नाही का? नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, काय नाव ठेवलं ग? कृष्ण, कन्हैया, कान्हा, मुरलीधर. तिकडे नाव ठेवायची बाकी बरं. एवढे नावं त्या गवळणीने सांगितली. त्या 95 वर्षाच्या म्हातारीने ते नाव ऐकले. तिला आनंद झाला. ते म्हणे आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याला, त्या नंदाच्या मुलाला, ईश्वरीच्या मुलाला पाहण्यासाठी गेलं पाहिजे. महाराजजी तिने 11:30 वाजता आंघोळ केली. 11:30 वाजता आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर ती म्हणे आपण सुद्धा मेकअप करून जायला पाहिजे, भगवान परमात्म्याला पाहायचं असेल मग पाहण्यासाठी आपण मेकअप केला पाहिजे. बाबा तिने मेकअप केला 95 वर्षाच्या म्हातारीने. आणि मेकअप काय केला मला ऐकावं का? तिने मेकअप केला महाराज. तिच्या लग्नामध्ये तिच्या बापाने तिला एक लग्नामध्ये शालू घेऊन दिला होता. त्याने तो शालू आवरून ठेवला होता महाराज. आणि तिने तो शालू नेसला. ते शालू कसा होता महाराज? पुतळा डोरला जागला पायदन कमरेला कमर फट. काय का? पुतळा डोरला जागला कमरेला कमर फट. नाकात नक घालवली हौका पाट माट करुली, हौका पाट माट करुली. लेसाला गा लेसाला गा चालू पैठणचा. लेसाला गा चालू पैठणचा. लेसाला गा चालू पैठणचा. ओ पुतळा डोरले सकला पैरण कमरेला कमर पटा. नाकात नक घालवली औ पाट माट करुली, औ पाट माट करुली. लेसले गा चालू पैठणचा. चालू पैठणचा. बाई बाई चालू पैठणचा. बाई बाई चालू पैठणचा. ऐका ऐका, तिने असा शालू नेसला. पुतळ्या डोरलं साखळ्या पंजन, कमरेला कंबर पट्टा, नाकात नथ घालून जरा थाटमाट करून नेसले ग शालू पैठणचा. असा त्याने शालू काढला महाराज. शालू नेसला. त्या म्हातारीचं नाव नेमकं होतं मालू. काय होतं आजी? मालू नाव. कोणत्या मालूने नेमका नेसला उलटा शालू.